श्रीराम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय, सब संतन की जय, पाल गोपाल की जय. ओम नमो जी आत्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण काल साधक आणि श्रद्धा हे दोन मुद्दे पाहिले. त्यामध्ये साधकांचं आचरण कसं असावं, त्याची वाणी कशी असावी, त्याचं विचार कसे असावेत, त्याची श्रद्धा कशी असावी हे आपणाला सांगितलेलं आहे. आणि श्रद्धा या प्रकरणाच्या अंतर्गत आपणाला महाराजांनी विशेषतः श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत आपली श्रद्धा ही कायम टिकून राहिली पाहिजे हे आपणाला सांगितलेलं आहे. आणि काळजी ही आपल्या श्रद्धेला डगमगवते आणि त्यामुळे आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, हेही महाराजांनी सावधान केलेलं आहे. त्याचप्रकारे साधक ह्या मुद्द्यामध्ये आपणाला विशेष सांगितलेलं आहे की कोणत्याही मानाची अपेक्षा साधकाला असता कामा नये. कोणत्याही मानाची अपेक्षा हे कटाक्षाने पाळणं अवश्य आहे. आणि बाकी सर्व मुद्दे तर सांगितलेलेच आहेत, परंतु मानाचीही अपेक्षा बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण पुढील मुद्दा पाहूयात. पुढील प्रकरण आहे ते म्हणजे काळजी. हा 14वा मुद्दा आहे. महाराज सांगत आहेत की काळजी. ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही. त्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. काळजी इतकी आपल्या अंगात मुरलेली आहे की वरून औषध लावून काही होणार नाही आहे काम. तर इतकी ती रक्तात भिनली आहे, त्याच्यामुळे इथे अनुसंधानाचे इंजेक्शनच लावले पाहिजे असं महाराज सांगत आहेत. दुसरं बोधवचन आहे. आपली काळजी सुटत का नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो, मग ती सुटणार कशी. 3. काळजी सोडायची म्हटले तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही. खूप छान सांगितलेलं आहे महाराजांनी की काळजी करण्याचं, काळजी का सुटत नाही, काळजी करायची सवय का सुटत नाही, तर इथे महाराज सांगतायत स्पष्ट की आपण काळजीला धरून ठेवलेलं आहे. काळजीने आपल्याला धरलेलं नाही आहे, तर आपण काळजीला धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण तिला सोडलं तर ती सुटणार आहे, आपल्या हातात आहे. तर त्याच्यामुळे जर आपण निश्चय केला काळजी सोडायची तर आजच सुटेल, अन्यथा ती सुटणार नाही. हेही महाराज आपणाला सांगतायत की काळजी सोडायची म्हटले तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही. हे त्या आणि काळजी सुटण्यासाठीच अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान, की भगवंताचा वशिला, भगवंत माझ्या पाठीशी आहे, भगवंत मला मार्ग दाखवत आहे, तो माझ्यासोबत आहे, त्याच्या शक्तीने मी सर्व कार्य करत आहे. हे जर आपण अनुसंधान ठेवलं तर आपली काळजी आजच सुटेल, नाही तर ती केव्हाच सुटणार नाही असं महाराज सांगतायत. 4. काळजी ही शक्ती मोठी विलक्षण आहे. काळजी ही शक्ती मोठी विलक्षण आहे. एका माणसाला मुलाच्या लग्नाची काळजी होती. काही दिवसांनी ते झाले, मग सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. पुढे तिला मूल होईना म्हणून त्याला काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले, पण त्या मुलाला फीट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फीट बरी झाली आणि म्हाताऱ्यालाच फीट येऊ लागली.
काळजी करता करताच तो मरून गेला. तर अशी आहे काळजीची सवय जी आहे ती सवय किंवा काळजी ची जी शक्ती आहे किंवा काळजी आपण जर सोडली तर ती आजच सुटेल, नाही तर ती सुटणार नाही. हे इथे आणि काळजीची शक्ती मोठी आहे. ती कसं अगदी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती पाठराख आपली सोडत नाही. म्हणजे आपणच तिला धरून ठेवलेलं असतं म्हणून ती सुटत नसते आणि तिची शक्ती प्रचंड मोठी आहे की ती आपला अंत करूनच अंत करते. हे इथे महाराजांनी ह्या उदाहरणासहित ह्या वृद्ध व्यक्तीच्या उदाहरणासहित सांगितलेलं आहे. पुढे सांगते 5 काळजीला कारण असे नाहीच, मग ते नाहीसे कसे करायचे? ते नाही म्हणावे की मग काळजी नाहीच. काळजीला कारण असे नाहीच, मग ते नाहीसे कसे करायचे? ते नाही म्हणावे की मग काळजी नाहीच. काळजीला कोणतंही कारण असं विशेष नसतं असं महाराज सांगतात. ते मग नाहीसे कसे करायचे? ते नाही म्हणावे की मग काळजी नाहीच. पुढे 6 जे दुर्गुण भगवंताचा विसर पडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजेच काळजी होय. आता काळजीची व्याख्या केली आहे महाराजांनी की जे दुर्गुण भगवंताचा विसर पडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी म्हणजे ह्या दुर्गुणांच्या जे दुर्गुण भगवंताची स्मरण करू देत नाहीत त्या सर्वच दुर्गुणांचा संग्रह म्हणजे काळजी होय. 7 काळजी ही आपल्याला भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. असं काळजी ही भगवंतापासून दूर करते आणि आपणाला काळाच्या स्वाधीन करते. काळाच्या स्वाधीन झाली की आपली बुद्धी भ्रष्ट होते असं महाराज सांगतात. 8 देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. आपण स्वतःला देह समजतो त्यामुळे ती काळजी राहणारच. आपला परिचयच आपण स्वतःचा खरा परिचय आपल्याला नाही आहे, तो निश्चय आपणाला नाही आहे. त्यामुळे आपण केवळ आपल्याला देह समजतो. त्यामुळे महाराज सांगतात की काळजी ही आपल्याला भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. आपण देह आहोत असं म्हटलं की देह आणि देहाच्या आपला देह आणि त्या देहाशी संबंधित जी काही नाती आहेत त्या सर्वांची काळजी ही राहतेच. जर मी देह आहे असं म्हटलं तर. 9 काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. मी माझं हे काळजीचं कारण आहे. मी माझं मग ते मी माझं माझ्यापासून हिरावून जाईल ह्याची काळजी असते, ह्याची भीती असते, चिंता असते. आणि दुसरं म्हणजे मी केलं हा जो कर्तेपणा आहे ह्याने सुद्धा आपल्याला काळजीचं कारण आहे. त्याच्यामुळे मी माझं आणि कर्तेपणा स्वतःला कर्ता मानणं हे काळजीपणाचं हे काळजीचं मूळ आहे. पुढे सांगतायत आणि त्यामुळे भगवंताचा विसर होतो. आपल्या आत्म्यापासून आपण दूर जातो, भगवंतापासून आपण दूर जातो आणि त्यामुळे काळजीचं मूळ आहे मी माझं ही भावना आणि स्वतः करता आहे, मी करता आहे ही कर्तृत्व अहंकाराची भावना ही आपणाला भगवंतापासून दूर करते आणि आपण सदैव काळजीमध्ये राहतो. 10 व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात. भगवंताला साक्षी ठेवून ते काळजी करतात. हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे. भगवंताला साक्षी ठेवून काळजी करणं हा त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे असं महाराज सांगतात. 11 काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला
आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही, त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद आत जाऊ शकत नाही. काय सांगतात? काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही, त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद आत जाऊ शकत नाही. हे ते काळजीने काळजीने आपण जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. काळजीने आपल्याला कर्माचा विसर पडतो. हे सर्व इथे महाराजांनी आपणाला स्पष्ट केलेलं आहे. 12. काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पना आधी घालवा. काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पना आधी घालवा. अनेकदा आपल्याला वाटतं ह्या गोष्टीची तर काळजी वाटणारच, तर हे आपल्याला स्वाभाविक वाटतं, नॉर्मल वाटतं. तर असं आवश्यकच नाही की काळजी हे स्वाभाविक गुण नाही आहे, तर किंवा स्वाभाविक भावना नाही आहे. तर काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पना आधी घालवा, हे महाराज सांगतायत. 13. जी गोष्ट घडवून आणणे आपल्या हातात नाही तिच्याबद्दल आपल्याला काळजी का लागावी? ती लागू नये. जी गोष्ट घडवून आणणे आपल्या हातात नाही तिच्याबद्दल आपल्याला काळजी का लागावी? ती लागू नये. 14. या काळजीचे आईबाप तरी कोण? या काळजीचे आईबाप तरी कोण? या काळजीला कोण जन्माला घालतं, असा महाराज प्रश्न करतायत आणि सांगतायत की या काळजीचे आईबाप तरी कोण? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच. काळजीला जन्माला कोणी घातलं? तर महाराज सांगते की वासना आणि अहंकार हे या काळजीचे आईबाप आहेत. आणि जर असे आईबाप असतील, असे और म्हणजे असे वेगळेच आईबाप असतील, वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत, आणि अशा वासना आणि अहंकार अशा आईबापांच्या पोटी असे विचित्र मूल जन्माला येणारच, हे इथे महाराज सांगतायत. पुढे सांगतायत की 15. भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो. वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. भगवंताचा स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो. वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. आता काळजीचे आईबाप कोण आहेत? तर आई वासना आहे, वडील अहंकार आहे. तर त्याच्यामुळे भगवंताचं स्मरण केलं तर काळजी आणि काळजीची आई म्हणजे वासना हे दोघी जणी मृत्युमुखी पडतात, असं महाराज सांगतात. 16. काळजी ही आपल्या काळजापर्यंत म्हणजे हृदयापर्यंत असते नव्हे, ती आपल्या काळजापाशीच असते. काय सांगतायत? काळजी ही आपल्या काळजापर्यंत म्हणजे हृदयापर्यंत असते नव्हे, ती आपल्या हृदयापाशीच असते, हे ते महाराज सांगतात. काळजी आणि काळीज हे दोन शब्द महाराजांनी कसे योजलेत. पुढे 17. आपण आपल्याबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही. स्वतःच्याच भोवती मी माझं याच वलयाभोवती आपण फिरतो, त्यामुळे जगामध्ये इतरत्र पाहण्याकडे पाहतच नाही आपण, आणि त्यामुळे आपल्याला आपलंच दुःख हे मोठं वाटतं आणि आपण काळजी करत राहतो. 17. आपण आपल्याबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही. पुढे सांगतात 18. सर्व रोगांना एक अगदी घरगुती रामबाण औषध गुणकारी आहे, ते म्हणजे कशाचीही काळजी करू नये. 19. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही. उद्याच्या आहे 20. काळजी ही वाळवी सारखी आहे, गोड काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे आपली निष्ठा कमी करीत असताना काळजीही दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते. काळजीने आपली श्रद्धा निष्ठा हे कमी होत असतं, हे आहे, परंतु ते नंतर
दिसतं वाळवीसारखं, हे नंतर निष्ठा कमी झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं. 21 काळजी न करता प्रयत्न होणार नाही असे नाही, उलट तो दुप्पट प्रयत्न करील, पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने तो समाधान मानील, तसे तुम्ही शिका. इथे काळजी न करता जर आपण असं होतं की काळजी नाही केली तर काम कसं होईल, मग ते काम व्यवस्थित होणार नाही असं अनेकांचा ग्रह असतो. त्यामुळे परंतु महाराज इथे सांगतात की उलट काळजी केली नाही तर आपलं काम दुप्पट चांगलं होऊ शकतं, मोकळेपणाने मोकळ्या मनाने होऊ शकतं आणि त्यामुळे ते दुप्पट चांगल्या रीतीने कार्य पार पडू शकतं हे इथे. आणि दुसरं म्हणजे काय फळ मिळेल, काय होईल ह्याचीच काही काळजी नसल्यामुळे मन मुक्त असणाऱ्या फळाच्या विचारांपासून, त्यामुळे सर्व शक्ती मनाची ते कर्म करण्यात जाणार आणि त्यामुळे ते कर्म चांगलं होतं. आणि दुसरं की त्यानंतर जे काही फळ येईल ते स्वीकारण्याची सुद्धा तयारी असते हे इथे महाराज सांगत आहेत. तर त्यामुळे काळजी करण्याचा स्वभाव सोडला तर आपलं कर्म हे चांगलंच होणार आहे. हे इथे कसं चांगलं होणार आहे हे महाराजांनी स्पष्ट केले. 22 आपले कसे होते ते नीट पाहावे. कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते, कर्म करीत असताना काय होतंय कोणास ठाऊक म्हणून काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळाले म्हणून काळजी लागते. याप्रमाणे मनुष्याला सुख समाधान केव्हाच मिळत नाही. ते काळजीची चैन दिली आहे की कशी शृंखला काळजीची साखळी तयार होते. कर्म करत असताना कसं होईल, काय होईल, होईल की नाही, केव्हा होईल, पूर्ण होईल की नाही, हे सगळी काळजी. कर्म झाला, कर्म करत असताना कर्माच्या सुरुवातीला काळजी, कर्म करत असताना हे काळजी की कसं होईल आणि हे सर्व विवंचना, आणि कर्म झाल्यानंतर जे फळ मिळतं तर मग हे असंच का मिळालं, अमुक असं अजून केलं असतं तर अजून झालं असतं. या पद्धतीने चिंतन काळजी ही असते. हे असं ही काळजी कर्माच्या आधी, कर्म करताना, कर्माच्या नंतर अशी असते. त्यामुळे सुख समाधान कधीच माणसाला प्राप्त होत नाही. 23 एक म्हणतो की मला लोकांच्या देण्याची काळजी आहे, एक म्हणतो की मला लोकांच्या देण्याची काळजी आहे, दुसरा म्हणतो की मला लोकांकडून माझे येण्याची काळजी आहे, तिसरा म्हणतो की मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे. पण या सर्व काळजीच्या घोटाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी कोणालाच नाही. काळजी द्वैतातून निर्माण झाली आहे म्हणून माझी काळजी मला करता येणारच नाही. अशा पद्धतीने सर्व गोष्टींची काळजी करता करता आपण स्वतःचीच काळजी घेत नाही. आणि स्वतःची काळजी म्हणजेच आपण कोण आहोत, आपण काळजी घेऊ शकत नाही, करता येणारच नाही इथे सांगतायत महाराज. कारण काळजी करण्यासाठी दोन गोष्टी पाहिजेत. तर इथे आपण म्हणजे प्रत्यक्षात आत्मतत्व आहे आणि त्यामुळे आपणच आपली काळजी करणं हे होत नाही, करता येणार नाही असं महाराज सांगतायत. पुढे 24 काळजी ही आपल्याला भगवंतापासून दूर करते. 25 काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. 26 ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजी नाही. 27 दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आपण आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते उद्यावर टाकतो. याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसून आजचा दिवस आपण चांगला म्हणजे काळजी विरहित घालवतो. उद्या पुन्हा काळजी आहेच, पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते. हे ते सांगतायत की दिवाळीच्या दरम्यान किंवा कुठलाही सण असतो तेव्हा अगदी घरात कसंही एरवी वातावरण असेल तरी सणाच्या वेळेला 4 माणसं ही गुण्यागोविंदाने असतात आणि त्या दिवशी का होईना त्या दिवशी असतात, हे इथे सांगितलेलं आहे. आणि नंतर बाकी म्हणजे जे काही आहे, जे काही मानसिक नकारात्मक गोष्टी असतील तर ते सर्व बाजूला त्या दिवशी ठेवलं जातं. तर इथे महाराज सांगतायत की परंतु जो भगवंताचं स्मरण करतो कायम तर त्याला काळजीही नसतेच, किंवा काळजीचे प्रसंग असतील तरी तो त्यामध्ये त्याची श्रद्धेमुळे तो त्या सर्व प्रसंगांना पार करू शकतो. हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. तर पुढे सांगतायत की मागल्या आठवणींनी
मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपल्याला काळजी उत्पन्न होते. मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपल्याला काळजी उत्पन्न होते. 29. एक स्थिती कायम राहत नाही म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. एक स्थिती कायम राहत नाही म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. 30. काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते. काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपल्याला काळजीची आवड आहे आणि नामाची नाही. काळजी आपल्याला मारते तरीसुद्धा आपल्याला काळजी करण्याची सवय आहे, कारण ती अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे निर्माण झालेली सवय आहे. त्यामुळे त्या सवयीच्याच अधीन माणूस जातो आणि काळजी करत राहतो. साधक झाला तरी तो काळजी करत राहतो. तर हे आहे. त्यामुळे इथे महाराज सांगतात की काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते. काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपल्याला काळजीची आवड आहे आणि नामाची नाही. ही वस्तुस्थिती आहे लागलेल्या सवयीमुळे. 31. काळजी घ्यावी म्हणजे काळजी करण्याचा प्रसंग येणार नाही. काळजी घ्यावी म्हणजे काळजी करण्याचा प्रसंग येणार नाही. म्हणजे सावधगिरीने आधीच वागावं, राहावं, म्हणजे आपणाला काळजी करावी लागणार नाही. 32. आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला. आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला. 33. एका माणसाने श्री महाराजांच्या पाशी तक्रार केली. महाराज, काय करावे? हा माझा मुलगा मुळीच काळजी करीत नाही. नुसता हसत खेळत दिवस घालवतो. पुढे याचे कसे काय व्हायचे हे ऐकून श्री महाराज हसले व त्याला म्हणाले, तुमचे म्हणणे खरे दिसते, पण ते खरे आहेसे नुसते दिसते. वस्तुतः ते खरे नाही. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळविले? शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला आणि भगवंताला विसरला, इतकेच ना? मग तेच तुमच्या मुलाला का शिकवता? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे, पण काळजी करू नये, असेच त्याला मी सांगेन. काय सांगतायत महाराज? की तुमचे म्हणणे खरे दिसते, पण ते खरे आहेसे नुसते दिसते. वस्तुतः ते खरे नाही. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळविले? शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला आणि भगवंताला विसरला, इतकेच ना? मग तेच तुमच्या मुलाला का शिकवता? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे, पण काळजी करू नये, असेच त्याला मी सांगेन. महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काळजी केल्यामुळे काय प्राप्त केलं? तर शारीरिक आणि मानसिक त्रास पदरी पडला आणि भगवंताला विसरला. तर ही काही काळजी करण्याने कोणाचंही भलं झालं नाही, कल्याण झालं नाही. तर त्यामुळे मुलाला काळजी करू नकोस हेच मी त्याला शिकवेन, हे आहे. आणि तुम्ही तुमचं काय भलं केलं आहे ते त्या मुलाला सांगता की काळजी कर, असं महाराज त्यांना स्पष्ट करत आहे. काळजीमुळे काय घडतं, काय होतं हे. तर अशा रीतीने महाराजांनी जी बोधवचनं काळजीच्या संदर्भात उच्चारण केली ती अगदी ही एकूण 33 बोधवचनं आहेत. परंतु काळजी ही भावना, काळजी हा संस्कार, काळजी ही सवय ही आपली दूर केलीच पाहिजे. तिला आपण झटकून टाकलंच पाहिजे आणि हे आपल्याच हातात आहे की आपण स्वतःच तिला सोडलं तर ती सुटणार आहे. अन्यथा पूर्ण आयुष्यभर जे काही आपलं आयुष्य असेल ती शेवटच्या श्वासापर्यंत आपली पाठ कायम धरून राहणार आहे, जर आपण तिला सोडलं नाही तर. हेही महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि भगवंताचं अनुसंधान, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या चिंतनात राहणं हेच आपणाला काळजी दूर करण्याचं